नमस्कार. तुम्ही ऐकताय छाया बेलेलिखित फरफट ही कादंबरी. दिवे लागण्याची वेळ. चळकधार पाऊस कोसळत होता. आज लेकरांना खायला काहीच नव्हतं. तेवढ्यात गंगाराम गावातून भाकरी मागून घराकडे निघाला आणि जाता जाता सगुणाच्या रांजणावर त्यांनी काही तुकडे टाकले. ए पोरीवा, रांजणावर भाकरी आहे ती घ्या. कचरी पटकन उठली. त्या भाकरी पदरात घेऊन घरात गेली. त्यावेळी गंगाराम बाबा जणू देवासारखा भासला. त्या भाकरीसोबत खायला घरात काही नव्हतं. लेकरांनी भाकरी कशासोबत खायच्या हे लेकरांना सांगायची गरज नव्हती. सगळ्यांनी भाकरीवर मिठाचे 4-4 खडे घेतले. मोठू भाकरी खाऊन घेतल्या. कचरीला मात्र ते स्वप्न डोळ्यासमोरून हालत नव्हतं. तिचं मन किसनाकडे धाव घेत होतं. आज तिच्या मनात आठवणींचं काहूर दाटलं होतं. काय झालं ग? खाय की भाकर, सगुणा म्हणाली. माय, तू थोडी घे ह्यातली. तू सगळ्याला खाऊ घालून उपाशी झोपते रोज. कचरीनं आपल्यातली थोडी भाकर सगुणाला दिली. दोघी मायलेकी मिठाच्या खाड्यासंग भाकरी खाऊ लागल्या. तेवढ्यात भिका येऊन दाराच्या चौकटीत उभा राहिला. त्यांनी पावसानं भिजलेलं पोतं बाहेर खुंटीला अडकवलं. धोतर सावरत दाराला खेटून बसला. भाभी, काल म्या कचरच्या गावाला गेलतो. तिच्या सासऱ्यानं तिला आणून सोडा म्हणलंय. कसं नेऊ बाबाजी? गंगा भरून चालली. तिने आपली चिंता व्यक्त केली. म्या नेऊन सोडतो. गंगा वलांडायला टोकरे आहेत. ही काय आपल्याला ठेवायची चीज नाही. ज्याचं त्याला येळेवर परत केलेली बरी. वय बाबाजी, म्या बी त्याच फिकिरीत होते. परवाच्या दिवशी चांगला वार आहे, घेऊन जातो, भिकानी सुचवलं. लेक उद्या जाणार म्हणून पहाटेपासून लोकांचं काम करून गावातून साळी मागून आणल्या. त्या कांडून लेकीला गोळभात करून खाऊ घातला, न्हाऊ घातली. कचरीला एकीकडं किसनाला भेटायचा आनंद होता, तर एकीकडं आई भावंडांची चिंता. माय, कशी जाऊ तुला सोडून? कामं कशी करचीन? भाऊ एवढा लहान आहे, अजून काही दिवस राहते की इथंच. नको ग माय, नशिबाचा ठेवा कसा चुकल जीवा. हे तर माया नशिबाचा ठेवा आहे. मला हे भोगणंच आहे. तू किती दिवस राहणार आहेस? चुलीचं लाकूड चुलीला जळालेलं बरं. आणि हे बघ, तुम्ही आता एका पंखानं उघडे झालाव. सगळ्याची मर्जी राखून वाग. कुठं बी नाव ठेवायला जागा राहू नये. तू त्या घरची लक्ष्मी आहेस. कष्टाला भिवू नये. कुणाला फिरून बोलायचं नाही. म्या सांगितलेलं सगळं ध्यानात ठेव. सगुणा कचरीला समजुतीचे बोल देत होती. कचरी मानेनं होकार देत होती. पांदीच्या वाटेनं दूरवर जाऊस्तवर सगुणा कचरीकडे बघत उभी होती. कचरी चिखल काटे तुडवत चुलत्याच्या पाठीमागून चालली होती. पायात घुसलेला काटा उपसून फेकत होती. काट्यानं काढलेलं रक्त चिखल आपल्या आत मिसळून घेत होता. चिखल आणि काट्याचा हा खोटेपणा जणू समाजाचं प्रतीक होता. वाट पार करत दोघे गंगेच्या काठावर येऊन पोहोचले. गंगेला पूर आला होता. जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी दिसत होतं. माणसं पलीकडे सोडून एक टोकरा त्यांच्याजवळ आला. चला बसा मामा, टोकरेवाला माणूस म्हणाला. भिका हळूच त्या टोकऱ्यात उतरला. कचरीलाही हाताला धरून आत घेतलं. तिला पाण्याची भीती वाटत होती. देवा देवा, टोकरा बुडू देऊ नको. माझ्या नवऱ्याची मही भेट होऊ दे. त्याला एकदा डोळे भरून बघू दे, मग काय होऊ. ती डोळे घट्ट बंद करून बसली होती. चला उतरा, टोकरेवाला म्हणाला. पटक्याच्या गाठीतले चाराने काढून भिकानं त्याला दिले. दोघं मांजरीच्या वाट्याला लागले. मांजरीला पोचायला दिवस मावळला. धोंडामाई दारात बसली होती. कचरी धोंडामाईच्या पाया पडली. भिकाला हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं. तिनेही हातपाय धुतले. काटे मोडल्यामुळे पाय ठसठसत होते. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. कामाला लागली. झाडलोट केली. चुलीतली राख भरली. चिमणीत घासलेट टाकून दिवा लावला. धोंडामाईला विचारून बळदातली ज्वारी घेऊन दळायला बसली. भिका धोंडामाई संग बोलत बसला. कचरी ओव्या गाऊन दळण दळत होती. सासू माझ्या कौशल्याचा, हिचा कुसवा चांगला, येल मांडवा पांगला. माझ्या भरताराचं राज सांगते शेजीला, उभा पलंग शेजला.
माझ्या भरताराचं राज, माझ्या पुण्याईचं फळ, देवा माझ्या पांडुरंगा, कुंकवाला द्यावं बळ. माई कचरी लय चांगली बघ. घर कसं घवघव वाटतंय ती असल्यावर. धोंडामाय नाचसुनेचं तोंड भरून कौतुक करत होती. दळण झाल्यावर कचरीने पीठ भरून घेतलं. चुलीवरची डाळ शिजली होती. सगळे शेतातून यायच्या आधी स्वयंपाक करून वाट बघत बसली. तेवढ्यात बैलाच्या पायाचा आवाज आला. कचरीने डोक्यावरचा पदर सावरला. चौकटीच्या आडून बाहेर बघू लागली. कधी एकदा किसनाचा चेहरा दिसतो असं तिला झालं होतं. त्याला बघून ती आनंदून गेली. किसना गोठ्याकडे बैल बांधून घरी आला. भिकाला रामराम केला. कचरीने किसनाला पाय धुण्यासाठी पाणी दिलं. थोड्या वेळात सगळेजण शेतातून परत आले. कचरीने स्वयंपाक करून ठेवला होता. सासूनी सगळ्यांना जेवायला वाढलं. गडी माणसांचं जेवण झाल्यावर सासूनी जेवण केलं. मग कचरी जेवायला बसली. तिला किसनाच्या भेटीची ओढ लागली होती म्हणून तिने पटपट जेवण आटपलं. सासू दुधाला विरजण लावत कचरीला म्हणाली, बरं झालं तू या बाप मिळाला ते. आधी दारू प्यायचा, पुन्हा लई दिस भुईला खेळला होता म्हणा. तू या माईचं एक वजं हलकं झालं. सासूचं असं बोलणं कचरीच्या खूप जिव्हारी लागलं. जीवाच्या जिव्हेनं आग ओकली. कुणाला बी आपल्या माणसाचं वजं होत नाही. कुणाला माणूस मरावं असं बी वाटत नाही. त्याच्या जागी कचरीचं हे बोलणं संपायच्या आत सासूने तिच्या गालात जोराची झापड दिली. तिच्या डोळ्याला अंधारी आली. तुझी जीभ लई चुरू बोलायली. मला आडवं बोलतीस? परदेशाला 12 बोद्या घराची मालकीन झालीस वाटायले काय? सासू काढली. अगं राहू दे, अजून तेवढी समज नाही तिला. धोंडामाई न राहून म्हणाली. सासू ऐकायला तयार नव्हती. ती तणतणत म्हणाली, आल्या पावली धाडून देईन माहेरला. का भीक मागून तिथं? हे शिकवलं का तुझ्या माईनी? कोणत्या बेखऱ्याचं पडले की पात्रात? वागायची रीत नाही का बोलायची? कचरी खाली मान घालून रडत होती. बाहेर अंगणात झोपलेला भिका हे सगळं डोळे घट्ट मिटून ऐकत होता. कचरीचा सासरा गोठ्याकडे जनावराकडे झोपायला गेला होता. किसना जनावरांना चारा पाणी करून परत आला. सासू ओसरीत बाज टाकून 2 लेकरांना घेऊन झोपली. धोंडामाय पण ओसरीत झोपली. कचरी रडत रडत पहाटेचं दळण पाकडून ठेवली. सामानाची आवराआवर करून घरात झोपायला गेली. किसना आधीच येऊन झोपला होता. त्याला बघून कचरीचं सगळं दुःख दाटून आलं होतं. त्यांनी जवळ घेऊन सगळं दुःख दूर करावं असं तिला वाटत होतं. तिचे डोळे पुसावे, तिला धीर द्यावा, पण असं काहीही झालं नाही. उलट किसना तिला बघून दुसऱ्या बाजूला वळला. मी इतके दिवसात माहेरात राहिल्यानं राग आला असेल, मलाच रुसवा काढावा लागन. कचरी मनातच विचार करत होती. झाडाला वेल बिलगावी तशी ती त्याला जाऊन बिलगली. आता तरी त्यांनी मला ओढून काळजाजवळ घ्यावं असं तिला वाटत होतं, पण तो हल्लाही नाही. लईच राग आलेलं दिसतंय. कवर राहणार हाय राग? उद्या तर जाईन असा विचार करून ती झोपायचा प्रयत्न करत होती. पहाटे कोंबड्यानं बांग दिली. कचरी खडबडून उठली. निसून ठेवलेलं दळण घेतलं, जाऊन दळायला बसली. आज सासू उठलीच नाही. एकटीनेच दळण उरकलं, झाडलोट केली. चुलीची राख भरून सडा सारवण केलं. बैलाचं शेण काढायला गोठ्याकडे गेली. किसनाही बैलांना चारा पाणी करत होता. त्यानं काहीतरी बोलावं असं कचरीला वाटत होतं, पण तसं काहीच घडलं नाही. किसना तिला काही न बोलता निघून गेला. त्याच्या अशा वागण्याचा तिला खूप त्रास होत होता. कचरीनं स्वयंपाक आटोपला. धुणं टोपलीत भरून घेतलं. किसनासाठी भाकरी बांधून घेतल्या. न विचारताच शेताकडं निघाली. तस सासू उठून येत म्हणाली, भिगीन ये ग, घरी सारवण घालायचंय. वय की भाकरी देऊन सवच येते. कचरी मागे न बघता बोलली आणि तिने तडातडा पाय उचललं. नदीवर धुणं धुवून तिने पाण्याची घागर भरून घेतली. किसनाच्या विचारात शेत कधी आलं तिला कळलं सुद्धा नाही. शेतात हिरवगार पीक बघून कचरीला खूप आनंद झाला. आता त्यांचा सगळा राग घालून देते. झाडाखालीच बसले असतील माया वाटेकडं बघत. लिंबाच्या झाडाखाली किसना आणि संगी जेवत बसले होते. त्याच्याकडे बघत कचरीनं झाडाखाली डाल टेकवली. किसना जेवण आटोपून तडक आवताकडं निघून गेला. एवढ्या उशिरा भाकरी आणतेत काय आवताच्या गाड्याला? संगीने नाक फेंदरत म्हटलं.
घरचं काम करून यायला थोडा उशीर झाला बाई, कचरीनं पदर तोंडाला लावत सांगितलं. आवताचं माणूस भुकेनं एकूळ होत असते, म्हणून म्या मही भाकर दिली त्यांना. संगी अगदी सहज बोलली, पण कचरीला त्याची बोचणी लागली. बरं झालं, मी आणलेली भाकर तू खा, कचरी संगीला म्हणाली. नवऱ्याची भाकर आणायला उशीर झाला म्हणून कचरीला मनातून खूप वाईट वाटत होतं. आपल्या अपराधाला ती मनात दोष देत होती. पण किसनाशी संगीची जवळीक तिला आवडली नाही. कचरीला सारवण्यासाठी सासूनी घरी बोलवलं होतं, मात्र तिला जावंसं वाटत नव्हतं. ती किसनाजवळ जाऊन त्याच्या पुढे उभी राहिली. मला घराकडं बोलिवलंय आत्यानं, सारवण घालायचंय म्हणल्या, म्या जाऊ? दबक्या पण अपराधी आवाजात तिने विचारलं. तो काहीच बोलला नाही. त्याचा आबोला हिच्या काळजाचा ठाव घेत होता. ती त्याच्या परवानगीची वाट बघत उभी राहिली. 4-5 तासा फिरवून झाल्या. औत दूर दूर जात होता. सासूनं भिगीनी बोलवलंय म्हणून ती खाली मान घालून घराकडे निघाली. संगी तिच्याकडे बघून कुत्सितपणे गालात हसली. किती वाट ओढावली ग, तू ही मा येऊन सारवणार आहे का घर? कचरी दारात पाय टाकता सासू वस्कन बोलली. जा ग पोरी, उतरंडी आधी उतरून गाडगे पुसून रंगवून घे. उतरंडीची भीत सारव आणि मग या सगळ्या भीती सारीव. अगदी थोडा भाकर तुकडा खा, पाणी पी, भुकेची येळ झाली. धोंडामाय नेहमीसारखी प्रेमळपणे म्हणाली. सासू भाकर द्यायची वाट बघत कचरी थोडा वेळ तशीच थांबली. पोळ्याच्या सणाचं सारवण आहे, सवासनीनं सारवण झाल्या बिगर जेवत नसतेच. जाय सारीव, या म्हातारीला लय पोळका येतंय नाच सुनाचा. सासूचं बोलणं ऐकून कचरी कामाला लागली. बायांसोबत जाऊन विहिरीच्या कापारीतून शाडू आणला. आडाचं पाणी उतरवून उतरंडीपासून सारवण सुरू केलं. वगळ येऊ देऊ नक, तू या माईनं घर सारवायचं बी शिकवलं नाही काय? सासू जोरात खेकसली. नेहमीसारखी धोंडामाय तिच्या मदतीला धावून आली. पोत्र्यात लय पाणी घेऊ नको ग पोरी, थेंब गळून वगळ दिसतेत. पोत्रं पिळून घेत जाय. बरं माय, कचरीनी होकार दिला. लय गुणाची आहे महिबाई, जसं सांगन तसं ऐकते. असं म्हणून धोंडामाईनं तिच्यावरून हात फिरवला. दोन्ही हाताची बोटं आपल्या कानावर मोडली आणि दारात जाऊन आवताचं इकणं धुवीत बसली. घर सारवून गेरूचे पट्टे ओढले, भुई सारवली. सगळा दिवसच गेला. कचरीचा जीव भुकेनं व्याकुळ झाला होता. तिचा सुकलेला चेहरा बघून धोंडामाई सुनेला म्हणाली, अगं तिला भाकर दे ग, येळभर कामात आहे पोरगी, चक्कर बिक्कर येऊन पडन. आण हाय तर ज्ञान हाय. शिळ्या भाकरी वाळवून गाडग्यात भरून ठेवल्या होत्या. त्यातले थोडे भाकरीचे तुकडे, आंबाड्याच्या भाजीचा ठेसा आणून कचरीच्या हातावर ठेवला. कचरीनं वाळलेल्या भाकरीचे तुकडे खाऊन पाणी प्यायलं. पोट अर्धवटच भरलं होतं, तरी पण बरं वाटत होतं. बैलपोळ्याचा दिवस उजाडला. किसना आज उठल्यापासून बैलांना धुण्याच्या कामाला लागला होता. धुवून झाल्यावर शिंगांना वॉर्निश लावून रंगवलं. गळ्यात घागरमाळा, पायात घुंगरू बांधले, पाठीवर झुली घातल्या. लुसलुशीत गवताचे भारे आले. बैलांना अंडे तेल पाजण्यात आलं. आज बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. त्यात कुठलीही कमी राहणार नाही याची काळजी बळीराजा घेत असतो. किसना हे काम काळजीपूर्वक करत होता. बैलासाठी आज पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो. घरातली सगळी कामं करून कचरी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागली. किसनाला पुरणपोळी आवडते म्हणून तिने आईकडून पुरणपोळी शिकून घेतली होती. आज तिच्या हातची पुरणपोळी खाऊ घालून किसनाचं मन तिला जिंकायचं होतं. अगदी मग्न होऊन ती स्वयंपाक करत होती. दिवस थोडा कल्ला. मारुतीच्या पाराभोवती बैल गोळा व्हायला सुरुवात झाली. गावातील पाटील पांड्याचे मानाचे बैल वाजत गाजत मिरवत पाराजवळ येत होते. देशमुखाच्या बैलापुढं घोडा नाचत होता. बैलांचा थाट बघायला सगळे माणसं पाराजवळ गोळा झाली. काही बैल वाजंत्रीमुळे बुजत होते. काही मस्तवाल गोरे माणसांच्या गर्दीवर धावत होते, तर वारं पिऊन धुंद झालेली वासरं मालकाच्या हातातील दाव्याला हिसका देऊन बेभान पळत सुटत होते. बैलांना आवरताना मालकांची तारांबळ होत होती. बैलही आज सगळे लाड पुरवून घ्यायच्या मानसिकतेत होते. मानाप्रमाणे गावातले बैल फिरल्यानंतर मांगा महाराचे बैल शेवटी मारुतीच्या पाराभोवती फिरून घरी आले. घरी आल्यावर त्यांचे पाय धुवून हळद कुंकू लावून लग्न गायीशी लावण्यात आलं.
पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घातले. बैल फिरुस्तवर घरातील सगळ्यांनी उपास धरलेला. सगळं उरकल्यावर कचरीचा सासरा म्हणाला, सुनबाई वाढ माय जेवायला. बाबा, मी आत्याबाईच्या बाईलाचं लगीन लावून येतो, किसना बापाला म्हणाला. अरे जेवाय बसायचं तर कुठं निघालं तू, जेवून जा. बाप त्याला थांबवण्यासाठी म्हणाला, अहो आत्ता येतो, तुम्ही करा सुरू. बोलत बोलत जोडा पायात सरकवून किसना निघून गेला. पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या द्रोण घेऊन सगळेजण जेवायला बसले. सासरा, चुलत सासरा, धोंडामाय कचरीच्या स्वयंपाकाचं तोंड भरून कौतुक करत होते. सासू मात्र कपाळावर आठ्या पाडून गाल फुगून बघत होती. सगळ्यांचं जेवणं झाली. कचरी नवऱ्याची वाट बघत होती. कधी त्याला जेव घालू असं तिला झालं होतं. जेवण येळ टळून गेली तरी त्याचा यायचा पत्ता नाही. अति कष्टानं कचरीला कणकण वाटत होती. बसल्या जागी तिला डुलकी लागत होती, तरीही ती तशीच किसनाची वाट पाहत होती. जेवण येळ टळून गेली. घरातले सगळे झोपी गेले. धोंडामाय मात्र तेवढी जागी होती. जोड्याचा आवाज येताच ती धडपडून उठून बसली. किसना, किसना, अरे कवाचा गेला र बाबा, ती पोरगी उपाशी तुझी वाट बघती या. धोंडामाय म्हणाली, माय म्या आत्याच्या घरी जेवून आलोय. म्हातारीच्या बाजावर बसत किसना म्हणाला, असं करू नये बाबा, बायको वाट बघती घरी, जन्माची सोबती नाही ती तुझ्या. बऱ्याच दिवसापासनं किसनाचं वागणं धोंडामाईला खटकत होतं. ती त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होती. ऐकलं न ऐकल्यासारखं करत किसना काही न बोलता उठला. घरात जाऊन पलंगावर पडला. कचरी चुलीजवळ ओसरीत बसली होती. दिवसभर कष्ट करून तिने त्याच्यासाठी स्वयंपाक केला होता आणि तो संगीकडे जेवून आला होता. तिला खूप वाईट वाटलं. तिला एवढा जीव लावणाऱ्या माणसात एवढा बदल कसा झाला याचं तिला नवलही वाटत होतं. दिव्याच्या मंद उजेडात त्याचा चेहरा न्याहाळत बराच वेळ ती एकटक बघत बसली. हा तोच आहे का, असा कचरीला प्रश्न पडला. पदरानं डोळे पुसताना बघून धोंडामाई तिच्याजवळ गेली. अवघड वाटून घेऊ न ग पोरी, जाईल त्याचा राग. नवरा उश्याचा सरप असते, ते चकालानं घे, तुझं चांगलंच होईन. चल 4 घास खाऊन घे, सणाचा दिवस आहे, भरल्या घरात लक्ष्मीनं उपाशी झोपू नये, म्या वाढून देते तुला. धोंडामाईच्या शब्दानं कचरीला धीर आला. ती उठून जेवायला बसली. कचरी बळच घास गिळत होती. तिला जेवण गोड लागत नव्हतं. बळबळ 4 घास खाऊन ती उठली, सगळं अन्न झाकून ठेवली आणि झोपायला गेली. पलंगावर जाऊन किसनाला बिलगून झोपली तसा फणकाऱ्यानं त्याने तिचा हात बाजूला केला. गर्रकन तोंड पलीकडे फिरवून झोपी गेला. किती दिवस राहणार आहे राग अजून, ती पुन्हा हात टाकत म्हणाली. त्यांनी तिचा हात जोरानं झटकून टाकला. तिला दूर लोटलं. तिला खूप वाईट वाटलं. तिला वाटलं, मला 1 दिवस सोडून न राहणाऱ्या नवऱ्याला एवढे दिवस सोडून राहिले, त्यांचा राग बरोबरच आहे माझ्यावर. जीव हाय म्हणून तर राग आलाय त्यांना एवढा. ती आपली मनाची समजूत काढत होती. दिवसामागून दिवस जात होते. ऋतू पालटत होते. हिवाळा संपत आला होता. नुकतीच होळी झाली. वसंताची चाहूल लागली. शिशिरानं लुटलेलं वैभव वसंत परत घेऊन आला होता. खोडावर नवीन चिगोर फुटत होता. पळस आपल्या बोडक्या देहावर लालबुंद बहर लेवून थाटात उभा होता. धरतीवर सगळीकडं कोवळीक पसरली होती. शेतावर ज्वारी, हरभरा, गहू काढणीचं काम चालू होतं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचं फळ घेऊन सुगी आली होती. कचरी घरातल्या लोकांसोबत जीवतोड मेहनत करत होती. हे घर माझं आहे, माणसं माझी आहेत. नवऱ्याला आज ना उद्या माझी कदर कळेल, पहिल्यासारखा जीव लावल कधी ना कधी, याच आशेवर ती जगत होती. शेतात खळ पडलेल्यानं दोन्ही सासरे शेतात झोपायला जात होते. किसना गोठ्याकडं झोपायला जात होता. एक दिवस सकाळीच कचरी गोठा साफ करण्यासाठी गेली. किसनाच्या बाजेवर बांगड्यांची काचं पडलेली होती. तिने ते काच हातात घेऊन बघितले. ते काच संगीच्या बांगड्याचे होते, ज्या तिने कालच भरल्या होत्या. खळ्यात कणसं खुडत असताना दिवसभर चमकत होत्या. कचरीला ते बघून खूप दुःख झालं. नवऱ्याला बोलायची कधी हिंमत न करणारी कचरी किसनाला चढ्या आवाजात म्हणाली, संगीच्या बांगड्या तुमच्या बाजव कशा आल्या? मी लगीन करणार आहे तिच्या संग.
किसना पण कठोर आवाजात म्हणाला. त्याच्या चढलेल्या आवाजानं कचरीच्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास झाला. आधीच त्याच्या वागण्यापुढे हतबल झालेली कचरी आतून पुरती कोलमडली. सगळा धीर एकवटून कंठ आवळून कचरी म्हणाली, म्या तुमचं हे सगळं मामाला सांगते. सांग की, जा सांग. तुझ्या गारीतल्या बापाला बी उठवून सांग, जा. असं बोलून तो बैल घेऊन शेताकडं निघून गेला. कचरी गोठ्यात बसून एकटीच खूप रडली. आता तिला धीर द्यायला धोंडामाय पण या जगात नव्हती. धोंडामायही जग सोडून गेली होती. कचरी सगळं काम करून शेताकडे गेली. तिच्या आधी संगी तिथं आली होती. ज्वारीचं खळं झालं होतं. पिस्या बडवून त्याचे दाणे काढायचे होते. त्यासाठी संगी मजुरीनं आली होती. तिच्या हातातल्या बांगड्या बघून कचरीच्या जीवाची घालमेल होत होती. त्या चमचमणाऱ्या बांगड्या काळजात वीज सळसळल्यागत भासल्या. सकाळचे किसनाचे शब्द तिच्या कानात घुमत होते. आपलाच धाम खोटा, कोणाला काय बोलावं म्हणून ती गप्प होती. आपल्याच तंद्रीत पिस्या बडवत होती. संगीसारखी काही बाई बडबड करत होती, मात्र तिच्याकडे कचरीचं लक्ष नव्हतं. ए बाई, बघ तुझ्या दणक्यानं पाल मेली, संगी कचरीला ओरडून म्हणाली. कुठं आहे? कचरीने घाबरून विचारलं. ती बघ की तिथं. संगीने तिला हाताने पाल दाखवली. कचरीनं उठवून ती उचलली, लांब फेकून दिली. काम करता करता दिवस कधी मावळतीला गेला ते पण कळलं नाही. अचानक सासऱ्याने आवाज दिला. आता घराकडं जा, आमच्या भाकरी करून भिगीनं धाडून दे. जी मामाजी. असं म्हणून कचरीनं सासऱ्यानं बांधून ठेवलेला गवताचा भारा डोक्यावर घेतला आणि तडक घराकडे निघाली. घरी येऊन दळण दळून भाकरी केल्या. हरभऱ्याची कणीची भाजी केली. पट्ट्याचे आणलेले भेंडर आंबाड्याचे शेंडे उकडले आणि त्याचा ठेसा केला. माय, मला भूक लागली, मला जेवाय दे. किसना आईला म्हणाला. तिने त्याला वाढून दिलं. मुकाट जेवण करून तो संगीच्या घराकडं निघून गेला. तेवढ्यात किसनाचा काका येऊन म्हणाला, भाभी, दादाची भाकर बांधून ठेवा, म्या येऊन घेऊन जातो. असं म्हणून तो त्याच्या घरात गेला. किसनाला अचानक मळमळ होऊ लागलं. त्याला 2-4 उलट्याही झाल्या. अरे काय झालं रे किसना, काय खालतास? किसनाची आत्या घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली. त्यांनी पुन्हा एक ओकारी काढली. बया, शिळं बिळं तर काय खाल्लं नाही ना? संगी धडपडत जवळ येत म्हणाली. नाही नाही, हरभऱ्याची भाजी भाकर खाऊन आलोय, स्वयंपाक आत्ताच केलेला होता, किसना म्हणाला. माय, दुपारी खळ्यात पाल मेलती, कचरीनं ती खाऊ घातली काय? ती सूड बुद्धीनं म्हणाली. त्यामुळे संशयाच्या पालीचं विष किसनाच्या डोक्याला झटक्यात चढलं होतं आणि तिथूनच कचरीचं जीवन अंधाराकडे चालू झालं. तरातरा किसना घराकडे आला. त्याची आत्या पण पाठोपाठ आली. लेकराला लय वाकारे झाल्या, कसला स्वयंपाक केलता? किसनाची आत्या भाऊजाईला म्हणाली. काय की बाई, तिनंच केलाय, तुमच्या भावाला बी बांधून दिलाय, आता कसं होतंय की? धुरपता काळजावर हात ठेवत नंदला म्हणाली. तेव्हा तिचं काळीज भीतीनं टाणाटाणा उडत होतं. आज खळ्यात पाल मेलती म्हण, जेवणात घातली काय? हिला नांदायचं नसन तर द्या की धाडून, एका दिवशी लेकराचा घात करील ही बाया, आत्या धास्तीनं म्हणाली. कचरीला सोडून दिल्यास संगी संग किसनाचं लगीन होईल हे तिला माहिती होतं. आता मग कोण ऐकते? म्या पडले सावतर माय, आधीच म्हणते ज्याचं त्याला वळ, कोड्याचं गळू गळू पड, धुरपदा म्हणाली. सासूचं आणि किसनाच्या आत्याचं बोलणं ऐकून कचरीच्या अंगात कापरं भरलं. आत्या, मी काहीच नाही केलं व, माझ्या गळ्याची आण, माझ्या माईची, माझ्या बहीण भावाची आण, म्या खरंच काय नाही केलं. कचरी रडवेली होऊन सफाई देत होती. चोर काय, म्या चोरी केली म्हणते वे? धुरपदानं मानेला जोरात झटका देत विचारलं. कचरी घाबरून दाराच्या आड थांबली होती. तुझ्या माईला खरं सांग, नाही तर तुझा जीवच घेतो बघ. किसनानं तिचं मुंडकं धरून दोन्ही दारात अडकवून तो जोरजोरात दाबू लागला. कचरीचा श्वास गुदमरत होता. शेजारी कचरीची चुलत मावशी कोंडाबाई राहत होती. तिने येऊन कचरीला सोडवलं. कचरीवर हे कुभांड रचलं गेलं होतं. धुरपतानं उखळात एरंड्या वाटल्या होत्या आणि शेतातून येऊन कचरीनं त्यात ठेचा वाटला होता. हे कारण धुरपताला माहीत असूनही ती त्याच्यावर काहीच बोलली नाही. उलट ती कचरीवरच आरोप करत बसली. आया बाया जिकडं तिकडं गेल्यावर किसनानं कचरीला जोड्यानं, कुऱ्हाडीच्या दांड्यानं अंग सुजस्तवर खूप मारलं होतं. कचरी रात्रभर रडत होती.
हे काय माया जन्माचं. लेकीला चांगलं घर भेटलं म्हणून बाप समाधानाने निघून गेला. माईच्या जीवाला घोर नको म्हणून मी माईला काही सांगत नाही. 5 वर्ष झाले शिळं पाकं खाऊन आवताच्या बैलावाने काम करते. नवऱ्याचा सुखाचा एक बोल नाही. आज ना उद्या नवरा बोलल. एखादं लेकरू बाळ झालं तर मावा संसार लागल म्हणून मी वाट बघत होते, पण ह्याईने मला बाहेर काढायचंच ठरवलं. आज मायावर एवढा मोठा आळ घेतला. नवऱ्याचं सुकलेलं तोंड बघितलं तर मावा जीव खालीवर होतो. त्याचाच जीव कसा घेईन म्या. ते कसला आळ घेतला या लोकाईनं. नवऱ्याच्या तोंडाकडे बघून एक एक दिवस कंटीते. किती जीव होता नवऱ्याचा मायावर. हे कसं झालं. आजकाल ते माया तोंडाकडे बी बघत नाहीत. सासरा बापावानी हाय म्हणून बरं आहे, नाही तर काय खरं ह्या जन्माचं. कचरी विचार करत रात्रभर रडत बसलेली होती. श्रोते हो, हा होता आजचा भाग छाया बेलेलिखित फरफट या कादंबरीचा. या पुढची गोष्ट ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो. फक्त एक विनंती, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. नमस्कार.